देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेला हे एक भांडं पाणी तुमचं नशीब बदलू शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचे एक रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू कराल. श्री स्वामी समर्थ पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते पाणी केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तींचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन. जेव्हा जल देवाच्या चरणी आपण अर्पण करतो, तेव्हा ते साधं राहत नाही, तर ते पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात, तर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण त्यामागे विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, विज्ञानसुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवांचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावरती होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनांमध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते. आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात, तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो, ते त्या भक्तीच्या ऊर्जेनं भरून जातं. मित्रांनो, आज सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ होतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागलं. चौथं म्हणजे आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो, तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते, तिथे कृपा नक्कीच होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचा किंवा पितळेचं भांडं घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडंसं गंगाजल मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं पाणी प्या किंवा घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही ते करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. मित्रांनो, आजच्या पवित्र दिवसापासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता. उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ असा कोणताही मुहूर्त नाही आहे. कोणत्याही दिवशी तुमच्या ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. म्हणून आजपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही, तर देवाची कृपा आहे. शेवटी इतकंच सांगते की आपल्याला आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवरती पूर्णपणे सोपवा. मग बघा कसं तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतंय. मित्रांनो,
आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. तेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवताना, तेव्हा हळूहळू तुमच्या मनातही बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे आहेत, काही कामं होत नाही आहेत, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मित्रांनो, अशा वेळेस एक छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात, पण दुसऱ्या दिवशी ते तसेच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याला आदर द्या, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका. कारण जसं आपण आधी समजलं, पाणी आपल्या भावनासुद्धा शोषून घेतं. त्यामुळे नेहमी आनंदी मनाने आणि श्रद्धेनेच हा उपाय करा. काही भक्तांनाही असा अनुभव आलेला आहे की त्यांनी हा उपाय 7 दिवस सतत केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळीच शांतता जाणवली. काहींना त्यांच्या अडकलेल्या कामात यश मिळालं, तर काहींच्या घरातील भांडणं पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. मित्रांनो, तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही आणि हा एक छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयींपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, पण मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहर संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागतं. मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणं अगदी सोपं होतं. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे. आणखी एक गोष्ट की हे पाणी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता, तेव्हा मनात हळूच बोला, स्वामी महाराज, माझ्या घरात सुख शांती ठेवा, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या. ही छोटी प्रार्थना खूप मोठं काम करते. कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात, त्याला फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधीही घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल तुमचा श्वास शांत होतोय, मन हलकं होते आणि आतून एक वेगळीच ऊर्जा तयार होते. हीच ती दैवी शक्ती आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत असतो, पण खरा आनंद कुठे आहे माहिती आहे का? तो आहे शांत मनात. आणि हे शांत मन मिळवण्यासाठी हा छोटासा उपाय खूप मोठी मदत करतो. म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते की हा उपाय फक्त ऐकू नका, किमान 11 दिवस श्रद्धेने करा आणि स्वतःच बदल जाणवा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचण आली तरी विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त एक पाऊल पुढे टाका, उरलेले 100 पावले स्वामी स्वतः चालतील. मित्रांनो, आजपासून हा उपाय सुरू करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करा आणि समोरील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.